नमस्कार माऊली, नमस्कार. अगं आज इथं येताना दोन व्यक्तींमध्ये कलह होताना पाहिला. त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्यातून अशी काहीतरी कुरघोडी चाललेली होती. सूड भावना बळावत ते कलह करत होते. फार वाईट वाटलं मला माऊली, फार वाईट वाटलं. अगं आपण सदाचार पसरवला पाहिजे, समाधानी वृत्ती सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे. पण ही सूड भावना आजवर केवळ वितुष्टच निर्माण करत आली आहे. आणि हा जालंधर देखील तेच करतोय. पूर्वी झालेल्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी ती जखम भळभळत ठेवतोय आणि स्वतः सुद्धा त्या अग्नीमध्ये जळत आहे. तुझ्या डोळ्यात मला माझ्या प्रती असलेला अभिमान दिसतोय आणि तोच मला खूप सुखावतो आहे. आणि मला याचा आनंद अधिक होतो आहे की आपण आपणास जे साध्य करावयाचे होते ते आपण करून दाखवले. आपण आपला पराक्रम सिद्ध केला, श्रेष्ठत्व दाखवले. संपूर्ण देवदेव आपले दास झाले. श्री विष्णू व लक्ष्मी आता येथे वास करू लागले आहेत. कैक देव आज माझ्या यक्षनगरीत पहारेकरी म्हणून कार्य बघत आहेत. आपण स्वर्गातून तो पारिजातक वृक्ष आणला, त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे स्वामी. काय झाले प्रिय? तू इतक्या आनंद क्षणी चिंतेत का? माझ्या मनात एक चिंता आहे, एक भय वास करू पाहते आहे. जसे आपण आपल्यावरील अन्यायाचा सूड घेतला, तसाच देवतांच्या अपमानाचा सूड घेण्याकरिता तेही तळमळत असतीलच ना. नाथ, आपण आपला क्रोध शांत करून आसनस्थ व्हावे. लक्ष्मी, तुझी अशी अपेक्षा आहे का की आम्ही येथे आनंदात वास्तव्य करावे? कदाचित तुला हे जाणवत नसेल, कारण हे तुझ्या भ्राता जालंधराचे निवासस्थान आहे. वैकुंठ सोडून इथे राहणे हा समस्त देवतांचा अपमान आहे. आम्हाला पदोपदी आमचा पाण उतारा झाल्यासारखे जाणवते आहे. परंतु नाथ, आपणास असे का वाटते आहे? कारण लक्ष्मी असे प्रथमतःच घडत आहे, जेव्हा आमच्या समोर असा शत्रू उभा आहे ज्याच्या समोर आम्ही निष्प्रभ ठरतो आहोत. जालंधर हा तुझा भ्राता, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त, महादेवाचा अंश आणि पतिव्रत्याच्या पुण्याईने रक्षित आहे. आणि म्हणूनच आम्ही त्याच्या समोर अस्त्रहीन झालो आहोत आणि म्हणूनच आपल्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. नारायण नारायण. अरे चा, पुन्हा वाट चुकलो मी. मला वैकुंठ लोकी जायचे होते, परंतु तेथे जाऊन मी काय करू? माझे आराध्य तर आता येथे वास्तव्यास आले आहेत. प्रणाम प्रभो, प्रणाम माते. मुनिवर, आपण देखील आमची अशीच क्रूर चेष्टा करणार आहात का? प्रभो, असे अघोरी धाडस मी कसा करेन? मी आपणास फक्त हेच सांगू इच्छितो की स्वर्गलोक ओस पडला आहे. येथे कधीतरी देव राहत होते यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. नारायण नारायण. परंतु मला एकाच गोष्टीचे वाईट वाटते की साक्षात श्री विष्णू भगवान यांना अशा प्रकारची वागणूक शोभते. मला तरी नाही बघवत. हे म्हणजे प्रभूंना पराभूत केल्याची भावना. माझ्या प्रभूंनी सृष्टीचे पालन करावे, तिची रक्षा करावी, की असे आश्रितासारखे जगावे? मुनिवर, आपण जे म्हणत आहात त्यावर आम्ही अगणित वेळा विचार केला आहे, परंतु हाती लागते ती केवळ निराशा. जालंधराचा मृत्यू असंभव आहे. प्रभू, आपली ही असह्य अवस्था मला देखील असह्य होते आहे. आता या समस्येवर मलाच उतारा शोधायला हवा. जालंधराच्या ठाई महादेवांचा अंश आहे.
त्यामुळे जे घडेल ते त्यांच्याच हातून. नारायण नारायण. कुठलेही आंतरिक भय असण्याचे कारण नाही वृंदा. अगं तुझी जी इच्छा होती, अपेक्षा होती, तेच तर मी केले आहे. युद्धभूमीवर माझा पराक्रम तुला बघायचा होता, मला अजिंक्य झालेले बघायचे होते. ते सारे करून दाखवले आणि त्यात तुला समाधान नाही. निश्चित आहे स्वामी, परंतु संपूर्ण देवलोक माझ्या आधिपत्याखाली आहेत. संपूर्ण सृष्टी ज्यांच्यामुळे श्वास घेऊ शकते ते श्री विष्णू आज माझ्या मुठीत आहेत. असा कोण आहे या त्रिलोकी त्याचा या जालंधर पुढे निभाव लागेल? सांग. कैलास भूमीवर श्री महादेव आहे. काय म्हणालात मुनिवर? याचा काय अर्थ घ्यावा? नाही जालंधरा, जो अर्थ तू घेतो आहेस तो माझ्या मनी मुळीच नाही. माझ्या मनात केवळ इतकेच होते की आपली भेट घ्यावी. पण माझा मार्ग चुकला आणि मी कैलासावर पोहोचलो. आणि मग यथाअवकाश त्यांचे दर्शन झाले. पण हल्ली माझे मार्ग का चुकत आहेत हे काही समजत नाही. मग मला सांगा मुनिवर, कैलास भूमी या यक्ष नगरी इतकी मनोरम आहे? आता यावर मी काय बोलावे? पुत्री वृंदा, माझ्यासाठी जलपानाची व्यवस्था करतेस का? हो मुनिवर. या पुत्रीस मी जाणून बुजूनच जावयास सांगितले जालंधरा. जालंधरा, कैलास भूमीची महती तुला ज्ञात नाही? कैलास म्हणजे या भूमीचा मोहक राजमुकुटच जणू. निसर्गाची कृपा आहे, नद्या आहेत, हिमाच्छादित आवरण आहे सगळीकडे. पक्षी आहेत, प्राणी आहेत, जलचर आहेत. अरे पाय निघत नाही तिथून. अर्थात आता हे सारे यक्ष नगरीमध्ये देखील आहे, परंतु 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 काय मुनिवर? परंतु कैलासामध्ये असे एक रत्न आहे जे येथे नाही. आणि म्हणून कैलास भूमी यक्ष नगरी समोर उजवी ठरली आहे. कुठले रत्न? देवी पार्वती. हा, बाकी सारे बाह्य सौंदर्य आहे, पण देवी पार्वती म्हणजे त्या नगरीच्या सौंदर्याचा आत्माच जणू. आणि आश्चर्य ह्याचे वाटते की श्री महादेव यांच्यासारख्या योग्याला जे सदा भूत पिशाच यांच्याकडून सेवा करून घेतात, त्यांना या सुंदर रत्नाची काय आवश्यकता नाही का? मी तर तुला असे म्हणतो. समजले, मला सारे काही समजले मुनिवर. देवी पार्वतीस मी या यक्ष नगरीत घेऊन येईल आणि या नगरीची शोभा वाढेल. ते रत्न ह्याच नगरीत शोभून दिसेल. स्वामी, तुमचा हा हट्ट योग्य नाही. जसे देवी लक्ष्मी येथे वास्तव्यास आल्या तसे देवी पार्वती येथे वास्तव्यास आल्याच पाहिजे. हा विचार करणे देखील किती अयोग्य आहे. तुम्ही एक लक्षात घ्यावे, देवी लक्ष्मी तुमची भगिनी आहे. त्या येथे येण्यास सज्ज झाल्या, परंतु मला कुठलाही अडसर नको आहे या इच्छापूर्तीमध्ये. ही माझी इच्छा आहे जी पूर्ण व्हायलाच हवी, पण ती होणार. तो शिव कोण आहे? तो एक योगी, तपस्वी, स्मशानात रमणारा. आणि असे असताना त्या पार्वतीसारखे सौंदर्य त्याच्या समीप का? तुम्ही असा विचार करा, देवी पार्वती वगळून देखील आपली नगरी किती मनोरम आणि मनोहारी आहे. त्याच पार्वतीमुळे ती कैलास भूमी आपल्या यक्ष नगरी पुढे काकणभर का होईना सरस ठरत आहे, जे मला सहन होत नाहीये. माझ्या या यक्ष नगरीहून अधिक सुंदर असे काहीही असू शकत नाही. आपण क्रोध आणि हव्यासापोटी अंध होऊन निर्णय घेऊ नये. वृंदा, काय बोलतेस तू? हे हा तोच जालंधर आहे. त्याच्या पराक्रमाचे गोडवे गात असताना तुझे मुख थकत नव्हते, आणि आज त्याच्याच इच्छांना तू विरोध करतेस. त्यामागचे कारण देखील तसेच आहे स्वामी.
माझ्या मनातले अनामिक भय मला असे खुणावू पाहते आहे की कदाचित देवतांचे यामागे काही कटकारस्थान तर नाही ना, आणि म्हणून मुनिवरांनी जाणून बुजून हा विषय प्रिये, तुझ्या मानसिक भयाने तुला गिळंकृत तर केलं नाही ना, अशी शंका येते मला. अगं त्या तुच्छ देवांकडे आता इतकेही सामर्थ्य उरलेले नाही की ते माझ्या विरुद्ध काही कट करायचा विचार देखील करू शकतील. ते आता माझे दास झाले आहे आणि राहता राहिला प्रश्न त्या महादेवाचा. त्याचे कोणाच भय आहे? ह्या जालंधराने देवांना नमवले आहे आणि माझ्या समोर त्या महादेवाचा टिकाव लागणार नाही, आणि म्हणूनच मी माझा दूत देखील त्यांच्याकडे पाठवला आहे, हेच सांगायला की कसलाही अडसर निर्माण न करता पार्वतीला येथे पाठवून द्यावे. महादेव, आमच्या सम्राटांनी जालंधर महाराजांनी असा निरोप दिला आहे की आपण त्यांच्या मागणीचा आदर करून देवी पार्वती यांना आनंदाने त्यांच्या येथे म्हणजे यक्षनगरीस पाठवून द्यावे. एवढा दुस्साहस, एवढा उन्माद साक्षात महादेवांना आज्ञा करण्याचा धाडस केले त्या जालंधराने. स्वतःच्या अस्तित्वाचा, सत्तेचा इतका अहंकार झाला आहे त्यास. नाही महादेवा, आमचे स्वामी वीरांचे वीर आहेत. संपूर्ण देवलोक त्यांच्या अधिपत्याखाली आहे. श्री विष्णू देखील त्यांच्या येथे वास्तव्यास आलेले आहेत. त्रिदेवांपैकी ब्रह्मदेव यांचा आशीर्वाद स्वामींच्या पाठीशी आहेच, परंतु पालनहार विष्णू देखील आता त्यांच्या शब्दांच्या बाहेर नाहीत. उरलात केवळ आपण. आपल्या या कैलास भूमीवर सत्ता प्राप्त करणे देखील अशक्य नाही आमच्या स्वामींसाठी. काय तो मूळ दैत्य त्या कैलास भूमीवर सत्ता गाजू पाहतो आहे? अशक्य असे विचार करण्याचे देखील काय भीषण परिणाम होतील याची कल्पना त्याला तुझा मृतदेह बघून येईल. महादेव, 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 क्षमा करा महादेव, मला अभय द्या. स्वामींनी जे पळवले ते मी सांगितले. महादेव, महादेव, मी केवळ एक दूत आहे. दूत आहेस? मग जा जा आणि सांग तुझ्या स्वामींना की जर त्यास जिवंत राहायचं असेल तर त्यांनी त्याची दृष्टी या कैलास भूमीकडे वळू देखील नाही. देवी पार्वतीकडे त्याने पाहू देखील नाही, अन्यथा परिणाम भयंकर होतील. हो महादेव. प्रणाम भगवान श्री विष्णू. आयुष्यमान बाबा. खरंच ह्या यक्षनगरीचं सौंदर्य निश्चितच विलक्षण आहे. ऐकून आनंद झाला की आपणास ही नगरी मनोहर वाटली. सत्य आहे, वैकुंठाचे वास्तव्य त्यागून इथे यावे लागणे हे आमच्या मनाविरुद्धच होते, परंतु तरीही आम्ही समजू शकतो. देवी लक्ष्मी कशा आहेत? त्यांची काही तक्रार? सारे काही क्षेम आहे, आणि हे तर तिच्या भ्राताचे गृह, त्यामुळे ती समाधानी आहे. ही पुष्प आपल्याच पूजनासाठी वेचते आहेत. ही कुठली दिव्य शक्ती प्राप्त आहे ह्या युवतीस? निश्चितच तिच्या पतिव्रत्याचे हे फळ आहे. तिच्या इच्छेविरुद्ध कुणीही परपुरुष तिला स्पर्श देखील करू शकत नाही.
याबद्दल मला काहीच ज्ञात कसे नव्हते? प्रभू, मला निघावयास हवे. माझी आराधनेची घटिका समीप आली आहे. प्रणाम. महाराज 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 महाघटित घटना घडू पाहत होती. माझे भाग्य थोर म्हणून मी आपल्या समोर उभा राहू शकलो. असे काय अघटित होणार होते? महाराज, मी आपला निरोप श्री महादेव यांना सांगितला, परंतु त्यावर ते क्रोधित होऊन त्यांनी भस्म करण्याचे ठरवले. मी त्या क्षणी नष्ट झालो असतो, परंतु त्यांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून मला इथे जिवंत पाठवले आहे. काय निरोप आहे महादेवांचा? त्यांनी असे सांगितले आहे दैत्यगुरु, कैलास आणि पार्वती यांच्याकडे वक्र दृष्टीने बघण्याचे देखील धाडस करू नये, अन्यथा त्याचे परिणाम योग्य होणार नाहीत. पाहिलं, हे असे आहेत देव, साक्षात त्रिलोक सम्राट जालंधर यांचे शब्द मानत नाहीत. त्यांचे हे दुस्साहस आपण कदापि मान्य करता योग्य नाही. त्यांना चोख प्रत्युत्तर आपण दिलेच पाहिजे. खरे तर युद्ध पुकारून आपण श्री महादेवांचा सहज पराभव करू शकतो, आणि तोच एकमेव उपाय आहे त्या देवतांना समज देण्याचा. होय दैत्यगुरु, हाच एकमेव उपाय आहे आपल्याकडे. जा, आपल्या संपूर्ण सैन्याला आदेश द्या की आपण कैलास भूमीवर कूच करून महादेवांशी युद्ध करायचे आहे. तात्काळ सर्व सैन्य सज्ज व्हायला हवे. होय महाराज. दैत्यराज जालंधर, तू अजिंक्य आहेस, अजय आहेस. तुझ्या हातून असे कृत्य घडणार आहे की जे आजवर कुणीही करू शकलेले नाही. श्री महादेव यांचा पराभव तुझ्या हातून निश्चितच होणार आहे. माऊली, दैवाची खेळी आपल्या लक्षात येत नाही बघ. कित्येक वेळेला मनुष्य अपयशापेक्षा यशानेच हुरळून जातो. हे तंतोतंत खरं आहे. अगं, या जालंधराचं बघ ना, त्याचा उन्माद किती की साक्षात देवाधिदेव महादेवांवर आक्रमण करण्या इतकी त्याची मजल गेली. काय म्हणावं याला? आता महादेवांच्या समोर कोणती तरी शक्ती टिकून राहिली आहे का? परंतु हेही विसरून चालणार नाही की जालंधराला सुद्धा अजिंक्य राहण्याचा आशीर्वाद मिळालाय. तेव्हा आता हे जे काही भयानक महायुद्ध होईल त्याचा निकाल काय असेल बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.